नमस्कार. न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लातूरची कन्या विधी पळसापुरे यांची महाराष्ट्र शासनाच्या सुधारित युवा धोरण समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झालेली आहे. या निवडीचं स्वागत सर्व स्तरातनं होतोय. आपण उभे आहोत दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये. आत्ताच प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापकांनी तिचा सत्कार केला आहे. आपण विधी पळसापुरे यांच्याकडे जाऊया. काय सांगाल? अनेक वर्ष आपण दयानंदमध्येही काम केलेलं आहे विज्ञान महाविद्यालयामध्ये, आणि राज्याच्या या सुधारित युवा धोरण समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून तुमची निवड झाली आहे. कशा पद्धतीने तुमचं कामकाज असणार आहे? येणाऱ्या काळात काय तुम्ही दिलासा देणार आहात महाराष्ट्राच्या युवकांना? सर्वप्रथम सर आपला आभार. आज दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये म्हणजे मी पुन्हा आपल्या कॉलेजमध्ये आज इथे आलेली आहे. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक वर्ग नेहमीप्रमाणे मला प्रोत्साहित करत असतात. तर सर्वप्रथम त्यांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करते. आणि सुधारित युवा धोरणावर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती होणं खरंच ही माझ्यासाठी एक अभिमानाची बाब तर आहेच, पण त्याचबरोबर एक जबाबदारीचं ओझं पण आता माझ्या खांद्यावर आलेलं आहे. सुधारित युवा धोरण ही जी समिती आहे ही महाराष्ट्रातल्या युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या समस्यांवर समाधान शोधण्यासाठी गठीत केलेली समिती आहे. या समितीचं कामकाज आता लगेचच सुरू होईल आणि त्या समितीमध्ये युवकांचं प्रतिनिधित्व म्हणून करण्याची जी मला संधी मिळालेली आहे त्याबद्दल युवकांचा काय रोल असू शकतो आपल्या राज्याच्या डेव्हलपमेंटमध्ये हे मांडण्याचं प्रामुख्याने माझं काम आहे. सो आता जेव्हा काम सुरू होईल तेव्हा त्याचे डिटेल्स कळतील. होय. संसदेमध्ये आपण जे भाषण केलं होतं तिथून तुम्ही जगभरामध्ये प्रसिद्ध झालात, लातूरचं नावलौकिक केलात. तेव्हापासून आम्ही पाहतोय, तुम्हाला अनुभवतोय, सोशल मीडियामध्येही आपण ॲक्टिव्ह असता. काय नेमके बदल येणाऱ्या काळात या युवकांच्या संदर्भामध्ये अनुषंगानं तुम्हाला करावेसे वाटतात? काय अपेक्षित आहे? तुम्ही खूप युवा आहात, तुमचं काय म्हणजे किती वय आहे तुमचं, आणि कशा पद्धतीनं आता ह्या तुमच्या अनुभवाचा फायदा होणार आहे? भारत हा युवकांचा देश आहे. सध्याच्या स्थिती बघता सगळ्यात जास्त प्राधान्य जर कुठल्या सेक्टरला द्यायला पाहिजे माझ्या मते तर ते युवकांना द्यायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न वयाचा, तर मी जे युवकांची व्याख्या येते वयोगटाच्या आत मी बसते. तुम्ही संसदेतल्या भाषणाचा उल्लेख केला. खरंच लातूरकरांनी आणि संबंध महाराष्ट्राने एकंदरीत खूप प्रेम मला सोशल मीडियाच्या माध्यमातून वगैरे पोहोचलेलं होतं. सो मलाच वाटतं की युवकांनी आता पुढे यायला पाहिजे. म्हणजे आत्तापर्यंत आपण जशा मागे कुठेतरी आपण राहत होतो, आता फ्रंट फूटवर येऊन आपण खेळायला पाहिजे. कारण आता त्याची पूर्ण राज्याची म्हणा किंवा देशाची म्हणा त्याची बागडोर आपल्या हातात आहे. सो मग कुठलंही क्षेत्र असेल, विशेष करून राजकारण असेल, त्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, यासारख्या सेक्टर्समध्ये जास्तीत जास्त युवकांनी पुढे यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर शासनाने देखील त्यांना भरपूर अशा संधी आणि तेवढं स्ट्रक्चर त्यांना उभं करून द्यायला पाहिजे. सर, प्राचार्य सर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? विधी पळसापुरे यांनी तुमच्याकडे दयानंद विज्ञानमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यांच्या कामाची चुणूक तुम्ही पाहिलेली आहे. या निवडीबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आणि काय अपेक्षा आहे विधी यांच्याकडून? धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं विधी जे मुलगी आहे ही आमची विद्यार्थिनी म्हणून 11वी ते PG पूर्ण होईपर्यंत आमच्या महाविद्यालयात तिचं शिक्षण झालं. आणि शिक्षणाच्या कालावधीमध्ये आम्ही पाहिलेलं आहे तिनं या महाविद्यालयाचं नाव राष्ट्रीय स्तरावरच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवलेलं आहे. मलेशिया येथे मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं सर, मलेशिया येथे झालेल्या स्पर्धेमध्ये जवळपास 160 देशाचे प्रतिनिधी होते. त्यात ही आमची एक विद्यार्थिनी होती. तेवढ्या विद्यार्थ्याच्या प्रतिनिधित्व तिनं प्रथम पारितोषिक मिळवलं होतं. एक फार मोठं अचिव्हमेंट तिनं आमच्या महाविद्यालयासाठी मिळवून दिलेलं होतं. किंवा युवा संसदेत तिचं झालेलं भाषण सर्वांना माहीतच आहे. अत्यंत उत्कृष्ट भाषण तिनं केलं होतं. आणि एक चांगली विद्यार्थिनी म्हणून आमच्या महाविद्यालयाचं नाव, तिचं तर नावच आहे पण तिच्या नावाबरोबर महाविद्यालयाचं नाव, या संस्थेचं नाव तिनं चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. राष्ट्रीय पटलावर केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय पटलावर केलेलं आहे. आणखी एक आनंदाची भर म्हणजे ही पडलेली आहे की आज महाराष्ट्र शासनाच्या नवीन युवा धोरण निर्मितीचं काम चालू आहे आणि त्याचे एक सदस्य म्हणून ती निर्माण झालेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आमच्या या दयानंद शिक्षण संस्थेमध्ये परिवारामध्ये विद्यार्थ्याचे प्रश्न घेऊन ते आमच्यापर्यंत येत असे आणि एक चांगलं विद्यार्थ्याचं प्रतिनिधित्व करत असे. आता एक आमचाच विद्यार्थी या पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्याचं प्रतिनिधित्व आणि त्यांचं धोरण निर्माण करण्यामध्ये काम करणार आहे. याच्या एवढं अभिमानाची गोष्ट आमच्या महाविद्यालयात नाही. मला निश्चित काय येणाऱ्या काळात त्यांच्याकडनं येणाऱ्या काळामध्ये आत्ताच ज्याप्रमाणे विधीनं सांगितलं की हा पूर्ण देश हा युवकांचा देश आहे. युवकांचे बरेचसे प्रश्न आहेत. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला युवक
जे आपलं जॉब करण्यासाठी असेल किंवा इतर बाबीसाठी बाहेरच्या देशामध्ये जातात. जे जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्या बाहेरच्या देशामध्ये विद्यार्थी आज शोधण्याचा प्रयत्न करतात, आमचा हाच उद्देश असेल की बाहेरच्या देशामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी न शोधता त्यांच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी इथं जर त्यांनी निर्माण केलं, इथं जर इनोव्हेशन बाबी निर्माण केल्या तर निश्चित जगामध्ये आपला भारत देश प्रथम आल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीचं युवा धोरण यांनी बनवावं हीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. एकूणच काय तर राज्य असो, राष्ट्र असो किंवा जग असो, या जगाचं नेतृत्वच आता युवा करणार आहेत. आणि लातूरची कन्या विधी पळसापुरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या सुधारित युवकांच्या धोरण समितीवर त्यांचे जे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झालेले आहे, त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे. आणि निश्चितच लातूरचं त्यांनी नाव ऑलरेडी रोशन केलेलं आहे, परंतु एक नवीन युवती म्हणून पुन्हा एकदा ते सिद्ध होईल आणि लातूरचा नावलौकिक निर्माण करेल यात यत्किंचितही शंका नाही आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.